आज पंढरपूर या ठिकाणी महाराष्ट्रातल्या तमाम होलार समाजातले बुद्धिजीवी, विचारवंत, साहित्यिक, कवी, लेखक आणि सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची या ठिकाणी परिषद झालेली आहे। परिषदेमध्ये विषय होता की सध्या महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारनं चालू केलेलं आरक्षणाचं उपवर्गीकरण आणि होलार समाजाची भूमिका याविषयी आमची अशी भूमिका या ठिकाणी ठरलेली आहे की या परिषदेमध्ये, होलार समाजाच्या ऐतिहासिक परिषदेमध्ये आम्ही एक महाराष्ट्रातल्या सगळ्या होलार समाजाने एक राज्यव्यापी ठराव पास केलेला आहे की कसल्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये आम्ही होलार समाजाचं उपवर्गीकरण होऊ देणार नाही, आरक्षणाचं अबकडन कधीही करू देणार नाही। आणि या ठिकाणी आमची अशी भूमिका चालू झालेली आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण हे 100% बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधामध्ये आहे। बाबासाहेबांनी 59 जातीचा मागासवर्गीयांचा समूह तयार करून या समूहाला एका प्रवर्गात बांधून सामाजिक मोठ बांधून हे आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे। परंतु बाबासाहेबांची विचारधारा आणि आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी समाजाला उद्ध्वस्त करण्यासाठी या सरकारनं रचलेला हा जातीय षड्यंत्र आहे, हा जातीय डाव आहे। आणि अखिल भारतीय होलार समाज संघटना हा डाव कसल्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही। 100% आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध आहे। लवकरच आता आम्ही पुण्यामध्ये सगळे कार्यकर्ते अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या माध्यमातून एकत्र येतो आहे। बार्टीच्या कार्यालयावर आम्ही त्या ठिकाणी एक उग्र आंदोलन करतो आहे। वेळ पडली तर महाराष्ट्रामध्ये एका वेळेला आम्ही रस्त्यावर येऊन मोठा संघर्ष आणि मोठे आंदोलन या ठिकाणी करू। सरकारनं जर घाटच घातला तर एकाही मंत्र्याला महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू देणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। करून काय साध्य करायचं आहे मला माहीत नाही, पण या उपवर्गीकरणामधून बाबासाहेबाच्या संविधानाला धक्का लागतो आहे, मागासवर्गीयांचा समुदाय या ठिकाणी उद्ध्वस्त होतो आहे, जातीमध्ये तेढ निर्माण होतो आहे आणि जातीय संघर्ष होण्याचा फार मोठा धोका आहे। आणि या सरकारला जर हे करायचं असेल तर हे सरकारच आम्ही उद्ध्वस्त करू, अशी आमची भूमिका आहे। अनुसूचित जातीमध्ये म्हणजे भांडणं लावणं हा एक त्याच्यामागचा उद्देश असू शकतो। म्हणजे आमचं जे संघटन आता म्हणजे जसजसे बाबासाहेब सगळ्यांना कळत चाललेले आहेत आणि एकीचं बळ वाढवायला लागलं आहे, तर त्या एकीच्या बळाला कुठंतरी हाणून पाडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं आमचं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे। पण त्याला आम्ही म्हणजे कोणाला असं बळी पडू देणार नाही आणि आमच्या परीने आम्ही त्याला योग्य तो संघर्ष निर्माण करू। महाराष्ट्रामध्ये ज्या जात प्रवर्गामध्ये 59 जाती आहेत त्यांना काय सोबत घेऊन तुम्ही काय मोठं आंदोलन उभं करणार आहे? लवकरच महाराष्ट्रातल्या सगळ्या जातींची एकत्र परिषद आम्ही घेतो आहे, सगळ्या जाती समूहाचा आम्ही मोठ बांधतो आहे आणि महाराष्ट्रातल्या 59 जातीमधील ज्या लोकांना हे आरक्षणाचं उपवर्गीकरण नको आहे अशा समविचारी सगळ्या जाती एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये खूप मोठा लढा येत्या काही दिवसामध्ये उभा राहिलेला तुम्हाला दिसेल।